राधानगरी तालुक्यातील महाविद्यालयीन विद्यार्थिनीवर अश्लील फोटो व व्हिडिओच्या आधारे अत्याचार केल्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या 14 आरोपींच्या मोबाईलमधून महत्त्वाचे डिजिटल पुरावे पोलिसांच्या हाती लागल्याची माहिती समोर आली आहे। या पुराव्यांच्या आधारे तपासाला अधिक वेग आला असून प्रकरणाची व्याप्ती वाढण्याची शक्यता व्यक्त होत आहे। या प्रकरणातील आरोपी आदित्य बाजीराव शेटके, रणजित मुधोळकर, प्रवीणगिरी पालकर आणि विक्रम पाटील यांची पोलीस कोठडी न्यायालयाने 11 जूनपर्यंत वाढवली आहे। तपासादरम्यान आरोपीच्या मोबाईलमधून पीडितेचे फोटो, स्क्रीनशॉट आणि काही व्हिडिओ आढळून आल्याची माहिती मिळाली आहे। दरम्यान तपास पथकाने आरोपीच्या राहत्या घराची झडती घेऊन गुन्ह्याशी संबंधित साहित्याची पडताळणी केली। तसेच मुरगुड परिसरातील तलाव परिसर, गिरगाव, कत्यानी परिसरातील लॉज, CBS कोल्हापूर व पाचगाव येथील काही लॉजची पाहणी करून पंचनामे करण्यात आले आहेत। सहाय्यक पोलीस निरीक्षक क्रांती पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू असून आवश्यकतेनुसार सायबर विभागाची मदत घेतली जाणार आहे। डिजिटल पुराव्यामधून आणखी धागेदोरे मिळण्याची शक्यता असल्याने या प्रकरणात पुढे काय निष्पन्न होते याकडे परिसराचे लक्ष लागून आहे। तसेच आरोपीकडून अन्य कोणत्याही तरुणीचा छळ अथवा अत्याचार झाला असल्यास संबंधितांनी निर्भयपणे पुढे येऊन पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहनही तपास यंत्रणेकडून करण्यात आले आहे। तक्राराची ओळख पूर्णपणे गोपनीय ठेवली जाईल, असे पोलिसांनी स्पष्ट केले आहे। लाईव्ह मराठीसाठी मुरगुडहून सर्जेराव भाट। मुरगुड पोलीस ठाणे CR नंबर 214/2026 BNS कलम 74, 75, 64(1), 64(2) प्रमाणे मुरगुड पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल असून फिर्यादी पीडिता जी आहे ती सोशल मीडियाच्या माध्यमातून 4 आरोपींशी ओळख झाली होती। आरोपी यांनी सोशल मीडियाचा गैरवापर करून तिला ब्लॅकमेल करून तिच्यावरती अतिप्रसंग केलेला आहे। यातील 3 आरोपींनी तिच्यावरती 1 वेळा अतिप्रसंग केलेला आहे। तसेच आरोपी नंबर 4 याने तिच्यावरती वारंवार अतिप्रसंग केलेला आहे। याबाबत आरोपींना मान्य न्यायालयात हजर केले असता मान्य न्यायालयाने त्यांना 4 दिवसाची पोलीस कोठडी दिलेली आहे। सदर गुन्ह्याचा तपास मान्य वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली करीत आहोत।